हाय, आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 17 प्रिपेअर वेबफॉर्म्स फॉर क्विज हा बघणार आहोत। त्यासाठी मगाशी जसा आपण फॉर्म क्रिएट केला तसाच आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा आहे। स्टेप 1ला आपण ह्या 9 डॉट्सला क्लिक केलं आणि इथं आपण फॉर्म्सला आलो। आता मी ह्याच्यावरती ब्लँक फॉर्मवरती आपण क्लिक करू। ओके, आता पहिली गोष्ट फॉर्म आणि क्विज किंवा मगाशी आपण जो बघितला तो सर्वे होता आणि आता आपण जे बघालो ते क्विज आहे। सर्वेला आणि क्विजमध्ये फरक काय, तर सर्वेला आपल्याला मार्किंग सिस्टीम नसते, कुणाचं काही ओपिनियन असू शकते। पण जर आपण क्विज जर म्हटलं तर क्विजला एखाद्या प्रश्नाला बरोबर आणि चुकीचं उत्तर असू शकते। ओके, तर त्यासाठी आपण इथे काय काम करूया, फॉर एक्झाम्पल आपण एक कम्प्युटरसाठीची टेस्ट तयार करूया। ओके, टेस्ट नंबर 1। ओके, ठीक आहे। आता आपण ह्याच्यातला पहिला प्रश्न तयार करूया। ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनच असणार आहे हा। ओके, मग ह्याच्यामध्ये मी पहिला प्रश्न आपण विचारू। पहिला प्रश्न असा आपण विचारू शकतो की व्हॉट इज CSE। ठीक आहे, ओके, CSE म्हणजे काय आहे हे आपण विचारू। ठीक आहे, आता इथं प्रश्न तयार करायच्या अगोदर आपण एक सिंपल काम करू। बघा, इथं आपण प्रश्न तयार केला, पण इथं खालच्या साईडला आपल्याला काही ऑप्शन, प्रश्नाचं उत्तर कुठलं बरोबर आहे हे वगैरे इथं ॲड करण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन्स नाही आहेत। मग ते ॲड होण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं क्वेश्चनच्या राईट साईडला सेटिंगचं ऑप्शन आहे। ह्या सेटिंग्सला गेला की तो तुम्हाला विचारेल मेक धिस अ क्विज। हो, आपल्याला ही क्विज म्हणून तयार करायची आहे, म्हणून ह्याला आपण इथं ऑन केलं। आता ऑन केल्यावरती तो आपल्याला काही बाकीचे आणखीन प्रश्न विचारेल। ठीक आहे, की तुम्हाला इमिडिएटली आफ्टर ईच सबमिशन तुम्हाला त्याला उत्तरं दाखवायचे आहेत का, जे काही बाय डिफॉल्टचे सेटिंग्स असतील ते आपण ओके म्हणूया। ओके, आता इथं बघा प्रत्येक प्रश्नाला किती पॉईंट्स आहेत हे इथे लिहिलं। डिफॉल्ट क्वेश्चन पॉईंट व्हॅल्यू आपण 1 पॉईंट असं आपण ॲझ्युम करूया। ओके, कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे आहे, तर तिथं आपण एक प्रोग्रेस बार देऊया। आपल्याला दरवेळेस क्वेश्चनची ऑर्डर शफल व्हायची असेल, म्हणजे एकाला 1 नंबरला दिसेल, दुसऱ्याला 2 नंबरला दिसेल, तसं पाहिलं असेल तर आपण शफल करू शकतो। ओके, बरेचसे ऑप्शन्स आहेत इथं, आपण ह्या गोष्टी इथं सेट केल्या। आणि आता आपण जर आपल्या क्वेश्चन्सला आलो तर इथं बघा आपल्याला इथं आन्सर की दिसायला लागले। ठीक आहे, मगाशी ही आन्सर की इथं दिसत नव्हती। ठीक आहे, मग आपण काय काम करूया, व्हॉट इज CSE। ठीक आहे, ठीक आहे, आता आपण पहिला इथं CSEचं माझं नाव, CSE म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। आहे आणि इथं 2 नंबरला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। ओके, म्हणजे बघा आपण काय काम केलं की व्हॉट इज CSEला 2 उत्तरं दिली आणि ह्याच्यातलं आन्सर कुठलं बरोबर आहे, तर हे बरोबर आहे म्हणून आपण ह्याला चूज केलं। ठीक आहे, आणि ह्याला आपण डन केलं, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे। ठीक आहे, आता ह्याला व्हॉट इज CSEला किती पॉईंट्स आहेत, 0 पॉईंट्स आहेत। इथं आपण ह्याला 1 पॉईंट डिफाईन करूया। ठीक आहे, म्हणजेच काय, ह्याचं जर उत्तर जर बरोबर आलं तर ह्याला पॉईंट्स किती मिळणार आहेत, 1। ओके, आणि हे कंपल्सरी द्यायचं आहे म्हणून इथं आपण रिक्वायर्डला ऑन केला। ठीक आहे, आपण अजून एक प्रश्न विचारूया, विच इज
इनपुट डिवाइस, ठीक आहे. 1 नंबरला आहे कन्सिडर करा कीबोर्ड, 2 नंबरला आहे फॉर एक्झाम्पल पॉवर केबल, 3 नंबरला ऑप्शन आहे, मी असंच काहीतरी रँडमली द्यायला स्पेक्टॅकल, ठीक आहे. ओके, तर आता आपल्याला हे माहिती आहे की इनपुट डिवाइस कुठला आहे, कीबोर्ड आहे, ठीक आहे. आता आपण फक्त क्वेश्चन्स तयार करावं, ह्याचे आन्सर्स एंड युजरला दिसणारच नाही आहे. आपण ह्याची आन्सर की सेट करूया. आन्सर की 1 पॉईंटला आहे, ह्याचं बरोबर उत्तर काय आहे, कीबोर्ड आहे. आपण ह्याला डन करू. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये स्टेप्स काय झाल्या की पहिला प्रश्न तयार करायचा, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे डिफाईन करायचं, त्याला किती पॉईंट द्यायचे ते सांगायचं. ते झाल्यानंतर हा प्रश्न कंपल्सरी आहे का हे डिफाईन करायचं, ठीक आहे. आता आपण एवढे 2च प्रश्न घेऊ तात्पुरते आणि ह्याला आता आपण सेंड करू. ह्याला इथं आपण लिंकला आलो, ही लिंक आपण कॉपी केली. आता बघा ही लिंक ज्याला यूजर ओपन करणार आहे, यूजर म्हणजे ज्याला परीक्षार्थी किंवा स्टुडंट ओपन करणार आहे, त्याला इथं आन्सर दिसत नाही आहेत, ठीक आहे. मग मी इथं व्हॉट इज CSE, मी एका प्रश्नाचं उत्तर मुद्दामनं बरोबर देतो आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर मुद्दामनं चुकीचं देतो आणि ह्याला मी सबमिट करतो, ठीक आहे. युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, ठीक आहे. आत्ता जर आपण आपल्या इथं जर आलो आणि इथे जर आपण रिस्पॉन्सेसमध्ये जर बघितलं, ठीक आहे, तर आपल्याला ॲव्हरेज 1 of 2 पॉईंट्स पडलेत, ठीक आहे. आपण इथे इंडिव्हिज्युअलमध्ये जाऊया, ठीक आहे. इंडिव्हिज्युअलमध्ये गेल्यावरती पहिल्या विद्यार्थ्यांना काय दिलं आहे, पहिल्याचं उत्तर हे दिलं आहे आणि दुसऱ्याचं उत्तर हे उत्तर दिलं आहे, जे की चुकीचं उत्तर आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, कुठल्या विद्यार्थ्यानं काय उत्तर दिलं आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, ठीक आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघितला सेटिंग्समध्ये, ठीक आहे, इथं कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस, हां, जर तुम्हाला एंड युजरना लॉग इन करून जर करायचं असेल तर इथं व्हेरीफाईडमध्ये क्लिक करायचं, तर त्याला कंपल्सरी गुगलला लॉग इन करून मगच त्याला एक्झाम देता येईल, ठीक आहे. कारण मगाशा इथं आपण ज्याला बघितलं त्याला इथं कोण उत्तर दिलं हे आपल्याला माहीत नाही आहे, का, कारण आपण तो ऑप्शन ऑन केला नव्हता, ठीक आहे. आता सेंड रिस्पॉन्डर्स अ कॉपी ऑफ द रिस्पॉन्स, म्हणजे एंड युजरला त्याला त्यानं जे काय उत्तरं दिलं त्याची कॉपी पाठवायची आहे का, हो पाठवायची आहे. त्याला एडिट करायचं ऑप्शन द्यायचा आहे का, नाही द्यायचा, कारण आपल्याला एकदा उत्तर झालं की संपलं, ठीक आहे. शो प्रोग्रेस बार, हे कन्फर्मेशन मेसेज, ओके, ठीक आहे. फॉर्म डिफॉल्ट्स इज ओके, ग्रेड आपल्याला लगेचच द्यायचा आहे, ठीक आहे. ओके, हां, म्हणजेच काय, आपण क्वेश्चनची क्विज तयार केली, ठीक आहे. क्वेश्चन ॲड केलं, त्याचे आन्सर्स ॲड केले, त्याच्यानंतर त्याचं उत्तर काय आहे काय नाही हे आपण डिफाईन केलं. असं तुम्ही एक प्रॅक्टिससाठी एक कुठलीही क्विज तयार करा ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, आणि ते तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करून बघा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल, कशा पद्धतीनं आपण क्विजेस तयार करतो, ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असले तर विचारा, मला तुम्हाला हेल्प करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.